आता जे साधारणतः जी कुजबूज आहे, जी चर्चा आहे, ती कोणाच्या बाजूनी जास्तीची आहे? अजितदादा. अजितदादांच्या. आता भावनिकतेचा मुद्दा कोणाचा होता आणि विकासाचा मुद्दा कोणाचा आहे? विकासाचा मुद्दा वहिनींचा आणि वहिनींचा म्हणजे सुनेत्राताईंचा. बरं, हां. नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि मी आहे बारामतीतल्या MIDC परिसरामध्ये. रात्रीचं निवांत जेवण झाल्याच्या नंतर बरेच जण हे शतपावली करण्यासाठी बाहेर पडतात, पान खाण्यासाठी बाहेर पडतात आणि त्या निमित्तानं सुद्धा कट्ट्यावरती, पानटपरीवरती चर्चा रंगताना दिसतात. आणि मग नेमक्या याच चर्चा निवडणुकीच्या अनुषंगानं बारामती लोकसभेची निवडणूक जी आहे ती चर्चेत आहे. अशाच कट्ट्यावरती सध्या काय चाललंय बारामतीच्या इथल्या तरुणांच्या मनात काय आहे, इथं बारामतीकर नागरिकांच्या मनात काय, आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. इथं काही तरुण बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हा सध्या देशात सगळ्यात चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ आहे. अख्ख्या देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघावरती लागलेलं आहे. साधारणतः यावेळेसची जी परिस्थिती आहे किंवा बारामतीच्या याच्या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या सगळ्या प्रचाराचा नारळ आणि सांगता सभा अशा प्रकारच्या प्रचाराचं धोरण असायचं. परंतु पवार कुटुंबामध्ये फूट पडली, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले आणि आता पवार कुटुंब म्हणजेच अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढाई बारामतीकरांना पाहायला मिळते. बरेचसे तुम्ही सर्व तरुणच आहात. तू याच्या अगोदर मतदान केलंय का किंवा हे पहिलंच मतदान आहे तुझं? बर, तर साधारणतः तुझी काय भूमिका आहे, म्हणजे बारामतीतलं मतदान हे कसं असेल किंवा कसं असलं पाहिजे? ह्या अगोदर कधी मतदान आपण म्हणजे मतदानाचा अधिकार नव्हता. आता मतदान म्हणजे मी करणार आहे पहिल्यांदाच. की ह्या अगोदर सगळे एकत्र होते, ही भूमिका आपल्याला माहित होती, पण आता सगळं वेगवेगळे. आपण खूप एक्साइटेड आहे की होणार काय ह्यामध्ये नक्की. आता दादा आणि साहेब हे दोन्ही वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर ह्यामध्ये आमच्यासारखा युवक तर आता कन्फ्युज आहे की बाबा करावं काय. बरोबर. तर बघितलं तर आता बारामतीचं जर ह्या उगवत्या नेतृत्व म्हणजे उगवत्या ह्या सगळ्या वातावरणाकडे जर पाहिलं वाढत्या, तर आजकाल दादांचं म्हणजे मोठं योगदान आपण बघतोच आहे आणि इथून पुढं वाढतं योगदानच आहे त्यांचं. त्यामुळे आता सध्या आमच्यासारखा युवक हा दादांसोबत आहे. बरोबर आहे. आता यांनी सांगितलं की आमच्यासारखा युवक दादांसोबत आहे, परंतु एक वर्ग असाही आहे, त्यांचं म्हणणं आहे की साहेबांनी अनेक वर्ष नेतृत्व केलं आणि साहेबांनी नेतृत्व केल्यामुळं दादांचं नेतृत्व उभं राहिलं. या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता की साहेबांनी नेतृत्व उभा केलं परंतु दादांचं त्याच्यामध्ये काही योगदान आहे का स्वतःच, असं तुम्हाला वाटतं का? कसं आहे, एवढं सगळं घडवायला योगदान तर राहणारच. तुम्ही बारामतीतल्या कुठल्याही कोपऱ्यात जावा आणि लहान मुलाला विचारा बाबा ही केलं कुणी, तर ते डायरेक्ट दादांचं नाव घेते. आणि एक 30-35 किंवा 40 वर्षाचा व्यक्ती आपल्या बारामतीतला, त्यांनी त्याच्या लहान असताना साहेबांना बघितलं, त्याच्यानंतर आता 35 वर्षांनी ते साहेबांना बघतोय. त्याच्या मधला जो गॅप आहे ते सगळ्या दादांनी बघितलेला आहे. मग जर त्यांच्यात जर तेवढं कर्तृत्व आहे तर साहेबांनी कुठेतरी समजून घेतलं पाहिजे. आणि तेवढा आता तुम्ही आजकाल प्रत्येक कुटुंबात जर बघितलं, पोरगा कर्तृत्वाला आलाय आणि पोरगा तेवढा कर्तृत्वान आहे आणि वडिलांनी त्याला नाही सपोर्ट केला की पोरगा फन काढते. तर इकडे तर साधी गोष्ट आहे ना, तुम्ही जर राजकारण आहे आणि त्यात कसं होतं की तुम्ही जर सारखं त्यांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न जर केला, एवढं कर्तृत्व असून म्हणजे बारामतीच्या बाहेरची चांगली जय जयकार करतात आणि तुम्ही बारामतीतला असून किंवा त्यांचे चुलते असून कुटुंब असून जर तुम्ही असं करायला लागला तर ते योग्य नाही. काही लोकांची भूमिका अशी पण दिसली की संसदेत सुप्रियाताई किंवा शरद पवारांचं कुटुंब असलं पाहिजे आणि राज्यात म्हणजे आमदार किंवा राज्यातल्या नेतृत्वामध्ये अजित पवार असले पाहिजेत. अजित पवारांनी लोकसभेची निवडणूक लढणं, याकडे तुम्ही कसं बघता? कारण सुप्रिया सुळे यांचा गेल्या काही दिवसापासून असेही अजित पवार गटाकडून आरोप होत आहेत की त्यांचा टच नाहीये बारामतीशी. याच्यात किती सत्य आहे? नाही, हे 100% खरं आहे की त्यांचा कसला टच नाही. म्हणजे तुम्ही आता 2 दिवसापूर्वी सुप्रियाताईंच्या पेजवरून आलेला व्हिडिओ दौंड मधला आहे. त्या रेल्वेतून प्रवास करत होत्या, तिथे एक बाई त्यांना भेटली आणि ती बाई त्यांना म्हणत होती की ताई तुम्ही 2014 मध्ये आमच्याकडे आलता, इथं तुम्ही एका पुलाचं उद्घाटन केलं, त्यानंतर ताई तुम्ही आज आलाय. मग त्यांचा जो जाणं येणारा पूल होता तो सुद्धा ते नवीन करायचा म्हणून जुना पाडला, त्यानंतर एकही पूल तिथं झाला नाही. मग जर अशी जर गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला लोकांचं काही जी
तुतारीचे चिन्हावरती जे ज्याचा प्रचार करतात त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा लोकसभेत ताई पाहिजे आणि विधानसभेलाही. तुम्ही जर लोकसभेला तिथं फक्त जाऊन भाषण करायला जर जाणार असला तर काम करणाऱ्या माणसाला तुम्ही संधी दिली पाहिजे ना. बरोबर. तर तुम्ही त्याला का विरोध करताय? वेगवेगळे मतप्रवाह आहेत इथं, अजून काही तरुण आहेत. मित्रा, काय सांगशील तू? इकडं ह्या दोघांचं मत असं आलं की अजित पवारांचा इथं विकास कामामध्ये किंवा संसदेत सुद्धा आता त्यांनी गेलं तर काय हरकत नाही. तुझं व्यक्तिगत मत काय आहे की पवार कुटुंबामध्ये झालेले हे वाद बारामतीकर म्हणून तुम्हाला पहिल्यांदा काय वाटतं? बारामतीकर म्हणून वादाबद्दल तर काही आता सांगता येणार नाही, पण आम्ही दादांच्याच बाजूने, कारण विकास झालेला बघताय सगळे तुम्ही की किती विकास झालेला आहे बारामतीचा. त्यामुळे वादाकडे लक्ष देण्यापेक्षा ज्यांना विकास केलाय त्यांना आमचा सपोर्ट आहे. एक ट्रेंड दिसतोय सध्या सोशल मीडियामध्ये, साहेबांच्या बाजूनेही तेवढाच मोठ्या प्रमाणावरती कल दिसतोय. स्थानिक बारामतीकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? अजितदादांना घडवण्यामध्ये शरद पवारांचा हात आहे, त्यांचे आशीर्वाद होते, तरी देखील आता हे सगळे तरुण म्हणतात की नाही, अजितदादांचंच नेतृत्व आम्हाला पाहिजे. तुम्ही याच्याकडे कसं बघता की नेमकं याच्या मागची भूमिका काय आहे? तरुणांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय? तसं बघायला गेलं तर अजितदादांचं नेतृत्व खूप महत्वाचं आहे बारामतीसाठी. हे आपण इथं बघितलं तर सगळं जे प्रोग्रेस घडली आहे बारामतीत ती अजित पवारांनीच एवढे दिवस झालं केली आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय. आणि असं म्हणता येणार नाही की शरद पवारांचं कर्तृत्व नाहीये काय म्हणून. जो बेस जो तयार केला तो त्यांनीच केलाय शेवटी, किती काही झालं तरी. मग तसं पाहायला गेलं, तुम्ही जसं म्हटलं की माझं पण तेच म्हणणं आहे की बारामतीमध्ये अजित पवार आणि लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे. कारण मी मानतो की आपण बघितलंय सुप्रिया सुळे ह्या आतापर्यंत सलग 3 टर्म संसद रत्न राहिलेले आहेत. तर लोकसभेत महत्वाचं काम आहे की तुमच्या ज्या मेन डिसिजन असतात सरकारच्या, बरोबर, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तर त्याच्यावरती काम करणं हे सगळ्यात महत्वाचं असतंय. आणि आतापर्यंत असं पण पक्ष एकत्र होता, तोपर्यंत तिकडे त्यांनी लक्ष दिलं, इकडे यांनी लक्ष दिलं. आपल्याला असं म्हणून चालणार आहे की ह्याचं इकडं लक्ष नाहीये का त्याचं तिकडे लक्ष नाहीये. त्यांचं आधी एकत्र असल्यामुळे अजित पवार आणि सुप्रियाताई ह्या दोघांनाही तुम्ही समान गुण देताय असं दिसतंय. अजित पवारांचं गेल्या आठवड्यातलं एक स्टेटमेंट होतं, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही येणाऱ्या काळामधलं मतदान हे विकासाला करणार का भावनिकतेच्या आव्हानाला करणार? भावनिकतेचं आव्हान तर नाहीये ह्याच्यात, भावनिक तर नाहीये काय. शेवटी अजित पवारांनी विकास केलाय, आम्ही इथं अजित पवारांना मतदान करणार बारामतीत. पण लोकसभेचं म्हणाल तर लोकसभेला सुप्रिया सुळे. ओके, वेगवेगळे मतप्रवाह आपल्याला दिसून येतात. इकडे अजून काही लोक बसलेत, काय सांगाल तुम्ही? साधारणतः इकडचे प्रश्न तुम्ही ऐकलेत. बारामतीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती मतदान होईल का भावनिकतेच्या मुद्द्यावरती होईल? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आपण विकासाच्या मतदान करणार. आपण जेवढं आता बारामती पाहता, आपण जेवढं डेव्हलपमेंट केलंय हे अजितदादांनी केलंय. आणि अजितदादांना म्हणायचं काय आहे की माझ्या एकट्याला पूर्णपणे की बारामतीमध्ये नव्हे तर इतर तालुक्यात पण प्रगती झाली पाहिजे. त्यासाठी सुनित्रा वहिनी आपल्याला हवेत, ते तिथं लक्ष देतील. त्यांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली सुनित्रा वहिनी काम करतील. आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये दादाच. तुमचं असं मत आहे की जसं राज्यातला निधी दादा आणतात तसा केंद्रातला सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे साधारणतः ह्या? नाही, बरोबर आहे. ज्यावेळेस दादाच्या नेतृत्वाखाली वहिनी काम करतील त्यावेळेस निधी तर बारामतीतच येणार ना सर. तर मला तर योग्य वाटतं की बाबा सुमित्रा वहिनीच परफेक्ट राहतील असं. अच्छा, अजूनही काही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणच्या रात्रीच्या 10 नंतरच्या प्रतिक्रिया आपण जाणीवपूर्वक घेतोय. हा, एक मिनिट. आमच्या दोघांचं डिस्कशन आताच चालू होतं की आमच्याकडे 10 लाख कॉन्टॅक्ट नंबर आहेत. आता आमच्याकडे म्हणजे तुमचं असं काय म्हणणं, तुम्ही आता आला, आम्ही त्याचं डिस्कशन करत होतो की किंवा दादांना जास्तीत जास्त मत कसं पडेल. अरे वा, ह्याच्याबद्दल आम्ही दोघ जण चर्चा करत होतो. अरे वा, काय नाव आहे तुमचं? माझं लक्ष्मण वीर. बरं, तुम्ही बारामती करत आणि जवळपास 10 लाख कॉन्टॅक्ट आमच्याकडे आहेत आता. मग त्याची चर्चा. तुम्ही कुठल्या पार्टीचं काम करता की तुम्ही? नाही, फक्त दादांसाठीच. कुठल्या पार्टीचं वगैरे काम करत नाहीये. मी ज्यावेळेस इथं कॉलेजला आलतो सर, मला वाटतं 10 वर्षापूर्वी, त्यावेळेस काय बारामतीचं एक सिंगल रस्ता होता. हे सगळं माझ्या समोर झालेलं आहे. असलं काय बघणं माझ्या हे कोणी केलं हे पण मला चांगलंच माहिती.
प्रकरण म्हणजे काही एकदम हालाकीच्या परिस्थितीमध्ये इथं मी काम करत करत आणि कसं कसं झालं हे आणि फक्त आणि हे कोणा दादांना बी कल्पना नाही, कोणाला काम कल्पना नाहीये. हे आम्हीच काम करतोय. ओके ओके 10 लाख कॉन्टॅक्ट आहे का तुमची संस्था आहे का तुमचं नाही नाही, असं स्वतःचं काही मंडळ नाही सर. संस्था वगैरे कसं काय नाहीये. आम्ही हेल्प करत दादांना हेल्प होईल म्हणून आम्ही एवढं कॉन्टॅक्ट काढले. अच्छा कारण अरे वा. काय आहे, बारामतीत जो विकास झालेला आहे दादांचा, बारामतीत विकास झाला हा इतर तालुक्यात पण विकास झाला पाहिजे. दादांनी जे काय निर्णय घेतात ते सुप्रियाताईंना मान्य नसतात आणि त्यांना वेळ देता येत नाही. परंतु ज्या वेळेस दादा आपल्या वहिनींना निवडून आणतील त्यावेळेस दादांच्या मार्गदर्शनाखाली वहिनी काम करतील आणि इतर तालुक्यांचा पण विकास होईल. या हेतूने दादा आपल्याला योग्य राहतील. जे दादा उमेदवार देतील त्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचा प्रयत्न करू आपण. हेच मी तुम्हाला सांगेल की आपल्या खरं तर तालुक्यात नव्हे तर बाकी ही मुलाखत आपण अनकट दाखवणार आहोत, नो एडिट. विषय महत्वाचा. मी परत एकदा यांना जाणीवपूर्वक हे करतोय. खरं तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण कुठंतरी कोणाच्या तरी बाजूनं एखादी मुलाखत फेवरमध्ये जातोय की काय. यांच्याबद्दल मला काही माहितीही नाही तुमचं मूळ गाव काय, परंतु हा मुद्दा त्यांनी सांगितला ते घेऊन बसले होते. तो फक्त क्लिअर तुम्हाला याच्यासाठी करायचंय मला की हे त्यांनी स्वतःहून ते बोलून दाखवलंय. त्याच्याबद्दलची आपल्याला पुढची काही अधिकची माहिती नाहीये, परंतु हा मुद्दा मी याच्यासाठी क्लिअर करतोय की हे आर्टिफिशियल वाटायला नको. कारण शेवटी ही लोक कोण आहेत काय आपल्याला माहित नाही. ही गोष्ट क्लिअर करण्यासाठी अजूनही या रस्त्यावरती अनेक लोक शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत सुद्धा बोलूयात दुसऱ्या भागात. बारामतीची निवडणूक ही अत्यंत रंगतदार होत चाललेली आहे. रात्रीच्या 10:30 वाजलेले आहेत. जेवण वगैरे उरकून बरेचसे लोक हे शतपावली करण्यासाठी बारामतीच्या रस्त्यांवरती बाहेर पडलेले आहेत. अनेक नागरिक आपल्याला दिसत आहेत की छोट्या मुलांना घेऊन इथं त्यांना फिरण्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि ते शतपावली देखील करत आहेत. अशाच काही लोकांशी काही युवकांशी आपण आत्ता बोललो. इथं काही महिला देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, काय सांगाल, बारामतीची निवडणूक तुम्ही याच्या अगोदर कधी एवढी रंगतदार बघितली होती का? याच्या अगोदर नाही. याच्या अगोदर अशी कधी रंगतदार नव्हती. बरं, आता हे सगळं बारामतीमध्ये चर्चा चालू आहे. सगळ्या टीव्हीला तुम्ही रोज बारामतीची बातमी बघता की बारामतीची निवडणूक रंगतदार होणार आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना यावेळेस होणार आहे. इथलं मतदान जे होणार आहे ते कशाच्या अनुषंगानं झालं पाहिजे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, इथलं मतदान भावनिकतेच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे का विकासाच्या मुद्द्यावर? विकासाचंच. बरं, म्हणजे आता भावनिकतेचा मुद्दा कोणाचा होता आणि विकासाचा मुद्दा कोणाचा आहे? विकासाचा मुद्दा वहिनींचा आणि वहिनींचा म्हणजे सुनेत्राताईंचा. बरं, हां, अच्छा. आणि भावनिक म्हणलं तर सुप्रियाताई. अच्छा. मागं पण काय आहेत बोलणार आहेत त्या, आपण त्यांनाही विचारूयात. नवीन आहेत, नातेवाईक आहेत. ओके, ठीक आहे. इकडं काय आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात. तुम्ही बोलताय ताई? हां, इकडं पण काय आहेत, काय सांगाल तुम्ही? बारामतीचं राजकारण खरं तर एवढं गरम कधीच बघायला मिळालेलं नव्हतं. तुम्ही याच्या अगोदर किती वेळा मतदान केलेलं आहे? मी आता फर्स्ट टाइम करते. बरं, आता पहिलंच मतदान आहे आणि शिवाय एवढी रंगतदार निवडणूक होत्या. मतदान करताना तुमच्या डोक्यात काय विचार असेल? पहिला मतदान विकासाच्या साईडनं ज्यांच्याकडून विकास वगैरे जास्त हे होईल. बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेले तुम्हाला पाहायला मिळाले. खरं तर बारामतीकरांना हे पहिल्यांदाच बघायला मिळतंय आणि तुम्ही मतदान पहिल्यांदा करताय. सध्या बारामतीच्या विकासामध्ये तुम्ही किती वर्षापासून बारामतीत राहता? 7 वर्षापासून. बरं, साधारणतः IQ चर्चा काय आहे की बारामतीच्या विकासामध्ये जास्त कोणाचं योगदान आहे? शरद पवार. शरद पवारांचं. शरद पवारांचं अजितदादा पण आहेत तसे म्हणजे भरपूर. अच्छा. मग आता जे साधारणतः जी कुजबूज आहे, जी चर्चा आहे, ते कोणाच्या बाजूनी जास्तीचे? अजितदादा. अजितदादांच्या. तुमचं मत कशाला असेल, विकासाला का भावनिकतेच्या मुद्द्याला? विकासाला. आपण बघतोय की अशा पद्धतीनं लोकांचं जे वेगवेगळं मत आहे ते आपल्याला व्यक्त होताना दिसत आहेत. जाणीवपूर्वक आपण ही वेळ निवडलेली आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि 10च्या नंतर आपण लोकांचे इंटरव्ह्यू का करतोय तर लोक स्वतःचं काम आवरून, स्वतःचं व्याप आवरून बसलेले असतात आणि शांत विचारानं ते बाहेर फिरण्यासाठी पडलेले असतात. त्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडून आपण हे वधवून घेत आहोत की नेमका बारामतीच्या या निवडणुकीचा कल कसा असणार आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. ओके, येस, ओके.